मासवडी, भरलं वांगं, शिमला मिरची, कारलं, बटाटं अशा कुठल्याही भाजीला वापरा. भाजीला एकदम परफेक्ट कलर, चव आणि थिकनेस येतो. प्रत्येक वेळेस कुठलं वाटण घाटण करण्याचीही गरज नाही. बेसिक फोडणी करून 2 ते 3 चमचे हे पावडर घातलं की झाली आपली ग्रेव्ही तयार. त्याच्यासाठी 1 वाटी कारळ मंद गॅसवर भाजून घेतलं. हेही तिळासारखं तडतडतं. याचं तडतडणं बंद झालं की समजावं हे भाजलं. नंतर 1 वाटी डाळवं मंद गॅसवर भाजून घेतलं. हे सगळे जिन्नस मंद गॅसवरच भाजायचे आणि याचं प्रमाण एकाच वाटीने 1-1 वाटी सर्व घ्यायचं. नंतर 1 वाटी तीळ भाजले. याच्यामध्ये तीळ आणि खोबरं असल्यामुळे भाजीला परफेक्ट तर्री येते. कारळ आणि तीळ कॅल्शियम रिच असल्याने या भाजीची पौष्टिकताही वाढते. खोबरंही लालसर रंगावर छान भाजून घेतलं. नंतर हे सर्व जिन्नस थंड करून मिक्सरमधून 1-1 करून वाटून घेतले. सर्व जिन्नस वाटून झाले की याला छान मिक्स करून घेतलं. एकदा बनवा आणि महिनाभर वापरा परफेक्ट अशी ग्रेव्ही पावडर. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.